भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत नाहीयेत सध्या। आपण त्यांच्या ऐवजी भाजपच्या प्रवक्त्या ज्या आहेत आरती पुगावकर या आपल्या सोबत सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। आरतीजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आणि आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण महापालिका निवडणुकांचे निकाल आज समोर येणार आहेत आणि 29 महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची सरशी होतीये असं अनेक एक्झिट पोल्सचं म्हणणं आहे। निकाल नेमका काय लागेल हे आपल्याला 10 नंतर समजेलच। आपल्या सोबत विकास लवांडेजी देखील आहेत आणि आपल्या सोबत स्टुडिओमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत देखील आहेत। ब्रेक आपण थोड्या वेळाने घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी आपण या सगळ्या मान्यवरांचं म्हणणं नेमकं काय वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते जाणून घेतोय। मगाशी विकास जी बोलत होते त्यावर आता अरुणजींना सुद्धा बोलायचं आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि शिवाय एक्झिट पोलचे जे आकडे आपण बघितले काही वेळापूर्वी त्याबद्दल सुद्धा बोलायचं आहे। अरुणजी, अजिंक्यजी पहा, एखाद्या पक्षाकडे, खास करून विरोधी पक्षाकडे जेव्हा सांगण्यासारखं बोलण्यासारखं असं काहीच नसतं तेव्हा ते कुठेतरी दूर इतिहासात बाबा आदमच्या जमान्यामध्ये जाऊन पोहोचतात। आणि तोच प्रकार विकास लवांदे हे जे काही NCP शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी आता इथे बोलून दाखवले। त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। त्यांनी मुसोलिनी, हिटलर, औरंगजेब, अफजल खान यांना फक्त आणायचं बाकी होतं। आता महाविकास आघाडी जी आहे यांची ही अतिशय केविलवाणी परिस्थिती, म्हणजे अक्षरशः संपल्याच जम आहे। आणि आता या मवियामधल्या बहुतेक सर्व पक्षांना आपला गाशा गुंडाळून यांना दूर कुठेतरी परप्रदेशात जावं लागेल अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेली। मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये आपण पाहाल, मुंबईची जनता ही अतिशय हुशार, सुजाण आहे, सुज्ञ आहे। त्यांना कळतं काय योग्य आणि काय अयोग्य आहे। गेल्या 25-30 वर्षांमध्येच खरं म्हणजे या मुंबईचा विकास झाला पाहिजे होता, तो झाला नाही। कारण काही ठराविक लोकांच्या हातात, पक्षाच्या सुद्धा मी म्हणणार नाही, काही ठराविक घराण्याच्या हातात एका इमारतीमध्येच ही सत्ता केंद्रित होती। ती या मुंबईकरांनी दूर लाथाडून लावलेली। काँग्रेसने तर ही जी शिवसेना उभाटा आहे आणि मनसे यांना तर केव्हाच लाथाडून लावलं। ज्या काँग्रेसच्या पायाशी जाऊन हे उभाटावाले बसले होते त्या काँग्रेसने त्यांना लाथ मारली शेवटी निवडणुकीच्या वेळेस आणि यांची साथ सोडली। तेव्हाच यांचे डोळे उघडले पाहिजे होते, परंतु डोळ्यावरती यांच्या नेहमीच पडदा असतो आणि मुंबईकरांनी आज तो पडदा उघडून लावलेला आहे। काल निवडणूक झाली आणि आज त्याचे निकाल जाहीर होतील आणि उद्यापासून या मुंबईचा खरा विकास सुरू होईल। तेव्हा जे काही विकास लवांडे जे काही सांगत होते की भाजपा हा काँग्रेसला हद्दपार करणार होता, त्याऐवजी भाजपामध्येच सगळे काँग्रेसवाले जाऊन हे झालेले आहेत। म्हणजे भाजप हा काँग्रेस युक्त झालेले असं ते केव्हापासून सांगतायत। तर माझं स्पष्टपणे त्यांना सांगणं आहे की भाजपा हा काँग्रेस युक्त नाही झालेला आहे। तुम्ही सर्व आता तुमची स्वतःची साथ सोडून भाजपामध्ये विलीन झालेला आहात। तेव्हा तुमच्या प्रदेश अध्यक्षांना सुद्धा सांगावं, तो शिवसेनेने सुद्धा आपल्या प्रमुखांना सांगावं की आता काही उरलेलं नाही आहे। तेव्हा तुम्ही या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि विकासासाठी आपण सर्व येऊन या महायुतीमध्ये सामील व्हावे आणि महाराष्ट्राला या जगामध्ये आणि देशामध्ये नंबर 1 बनवावे। बिलकुल, अरुणजी सुद्धा अत्यंत आक्रमकपणे पक्षाची पण भूमिका मांडतायत, महायुतीची पण भूमिका मांडतायत आणि यावर सुद्धा आपण इतर मान्यवरांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। पण इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा मतदान काल पार पडलं, कारण ही नवी महापालिका आहे। आज पहिल्यांदा मतमोजणी होतीये, त्यामुळे या संदर्भातली अपडेट देखील आपण जाणून घेऊया। 8 टेबलांवरनं मतमोजणीच्या 11 फेऱ्या पार पडणार आहेत आणि याच अनुषंगानं पालिकेसाठी काल तब्बल 69.76% इतकं मतदान झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात आहेत। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख आणि थेट लढत इचलकरंजी पालिकेसाठी होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।